रियासत के काबीनी वजीर और नांदेड़ के इंचार्ज वजीर अशोक राव चौहान इन दिनों नांदेड़ के दौरे पर है। इनके हाथों से कई तामीराती कामों का संग बुनियाद रखा जा रहा है। आज इसी सिलसिले में अशोक चौहान ने उमरी और धर्माबाद का दौरा किया। धर्माबाद में मकामी नौजवानों के लिए स्टेडियम की तामीराती काम का संग बुनियाद रखा। इसके अलावा धर्माबाद में 170 करोड़ की लागत से तामीर किए जा रहे मुख्तलिफ कामों का भी इफ्तिताह किया। धर्माबाद में बाईपास रास्ते पर ओवरब्रिज और अंडरग्राउंड ब्रिज की तामीर का भी संग बुनियाद रखा। इसके बाद कस्तूरबा गांधी गर्ल्स हॉस्टल का भी इफ्तिताह अमल में आया। अशोक चौहान ने अपनी तकरीर में रियासती हुकूमत की जानिब से नांदेड़ ज़िले की हमजहत तरक्की के लिए बड़े पैमाने पर फ़ंड दिए जाने का जिक्र किया। साथ ही मरकज़ की मोदी हुकूमत पर नांदेड़ की तरक्की के लिए एक भी रुपया नहीं देने का भी इल्ज़ाम लगाया। बाबली डैम के बारे में भी उन्होंने कई अहम बातें बताई, जिसमें उन्होंने कहा कि इस डैम को लेकर महाराष्ट्र और पड़ोसी रियासत तेलंगाना के दरमियान पाए जाने वाले इख्तिलाफात के सिलसिले में तेलंगाना के वज़ीर आला से गुफ्तगू करने की कोशिश किए जाने पर उनका फ़ोन नॉट रीचेबल होने का जिक्र किया। अशोक चौहान के सभी प्रोग्राम म्हणून या सगळ्या कामाचा उल्लेख यासाठी मी केला, या सगळ्या कामाच्या माध्यमातून एक विकासाला चालना मिळेल। विकासाला चालना मिळेल आपल्याला या सगळ्या रस्त्याचा फायदा फक्त काही गाडी घोडेवाल्यांना होणार नाही। शेतकऱ्याचा माल जलद गतीने पोहोचेल, शेतकऱ्याचा मालाला भाव मिळेल, शेतकरी लोकांना सामान्य माणसाला मुंबईला जायला, नांदेडला जायला, औरंगाबाद जालन्याला जायला लवकर जाता येईल आणि चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत, अशा प्रकारचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्र। अभी विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे, मला राजकारण कुठेच करायचं नाही। निवडणुकीपर्यंत विषय होता संपला। मग एक काळात बरं झालं तुम्ही मला कदाचित लोकसभेला पाठवलं असतं तर कदाचित एवढं झालं नसतं। तुम्ही मला इथे थांबवलं तर अगोदर सांगितलं बरं झालं असतं। परंतु जो काही तुम्ही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या मागे तुमची भूमिका मी समजू शकतो। परंतु मला एवढं सांगायचं मित्र हो, आपण निर्णय काय, आता कोणी काही सांगतात गप्पा मारतो, मला सांगा बरं गोष्ट खरी आहे। आजच्या उड्डाण पुलाच्या या सगळ्या कामामध्ये केंद्र सरकारचा एक दमडा पण नाहीये। दिला तर मला आनंद होईल। आजपर्यंत या रस्त्याची कामं जी मंजूर आता आम्ही केलेली आहेत, या उड्डाण पुलामध्ये केंद्र सरकारचा 0 पैसा, एकही पैसा नाही। जाहीरपणे सांगतो ऑन द रेकॉर्ड, पत्रकारांना लिहून घ्यावं, व्हिडिओवाल्यांना टेप करावा बिलकुल, आणि कानात जाऊन व्हिडिओ दाखवून घ्यावा, रात्री दाखवा। तर चौकशी करायला लोक आले होते, आम्हाला निमंत्रण नाही, आमचं सरकारचं केंद्र सरकार तुमचं काहीच दिलं नाही हो बाबा, तुमच्या सरकारने काहीच दिलं नाही, एक पैसा नाही याच्यामध्ये, सगळा पैसा राज्य शासनाचा आहे। आणि म्हणून मित्र अधिक न बोलता हा विषय इथेच विराम देतो, मला अधिक काही बोलायचं नाही आहे।